सो नमस्कार मित्रांनो, फायनली पॅकिंग झालेली आहे टू गोवा ट्रिपची. सकाळी आमच्या बोबूनी आम्हाला ड्रॉप केलेला आहे टू पनवेल स्टेशन, जिथे वंदे भारतनी आमची ट्रॅव्हलिंग कंप्लीट होणार आहे. सकाळी 6:30 वाजता निघालेलो आहे मित्रांनो आणि आम्ही पोहोचलेलो आहोत मडगावला ॲट 1:30 PM. स्टेशनच्या बाहेर प्रीपेड टॅक्सी स्टँड आहे मित्रांनो. अकॉर्डिंग टू दी बॅग्स आणि डेस्टिनेशन त्यांना चार्जेस पे करा आणि तुमच्या हॉटेलवरती पोहोचून जा. तर आम्ही पे केले 150 रुपये आणि पोचलो आमच्या हॉटेल डेस्टिनेशन वरती, ज्याचं नाव आहे द कॉस्मिक क्लार्क्स द बुटीक हॉटेल मार्गोवा. सो विदाउट वेस्टिंग अवर डे आम्ही निघालो स्कूटर रेंट करून होली स्पिरिट चर्चला व्हिजिट द्यायला. खूप सुंदर चर्च आहे मित्रांनो, एकदा व्हिजिट द्या कारण की स्टेशनच्या खूप जवळ आहे. इथे मास प्रेयर सुरू असल्या कारणाने आम्ही जास्त वेळ थांबू शकलो नाही. आम्ही निघालो डायरेक्टली टू कोलवा बीचला. तर कोलवा बीच विजिट करत असाल तर इथले शॅक्स आणि बीचेस क्राऊड सध्या खूप कमी आहे. ॲक्टिव्हिटीज सुरू आहे मित्रांनो, पण स्कॅमपासून वाचा आणि नीट बार्गेन करून घ्या अबाउट दी ॲक्टिव्हिटी. सो दिवसभराच्या ट्रॅव्हलिंग नंतर मित्रांनो आम्ही फायनली पोचलो कोलवा बीचला, जिथे आम्हाला सनसेट व्ह्यू पण मिळालं. सध्याची सिच्युएशन सांगायला गेलं तर शॅक्स ओपन आहेत मित्रांनो, पण मेन्यू थोडेसे कर्टेल डाऊन आहेत. एकदा तुम्ही कन्फर्म करून घ्या की काय अवेलेबल आहे काय नाही. बाकी 2 दिवसाची आयटनरी आणि हिडन जेम्स ऑफ गोवा तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये मिळेल. पण कंटिन्यू करण्यासाठी नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो, बाय बाय.